हाय हॅलो नमस्कार हिंग बघा सगळ्यांना. आणि कृपया करून पहिल्यांदा विनंती करते की बॅकग्राऊंडकडे लक्ष देऊ नका. आणि हा पहिला व्हिडिओ आहे की जो मोठा टाकणार आहे आणि यूट्यूबवर टाकणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ते बरेच जण विचारतात की ताई तू इन्स्टा कधीपासून चालवतेस किंवा इन्स्टा कधीपासून वापरतेस, इन्स्टावर व्हिडिओ कधीपासून टाकतेस आणि तुला खरंच इन्स्टाला वगैरे पेमेंट भेटतं का. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगते की इन्स्टाला पेमेंट भेटतं की नाही हे आपण पुढे बोलू. पण इन्स्टावरती व्हिडिओ मी 2019 ते 20 पासून करते. मला आवड होती आणि मी म्हणजे असं फिरस्ती काहीतरी काम करायची. त्यावेळेस मला असं युनिक ठिकाणी म्हणजे नवीन ठिकाणी काहीतरी असेल आणि मी तिकडे गेली की मी आपला असा फोन काढायचा आणि हिंग बघा नांदेडकर मी इथं आले असं तसं. भलेही मी महाराष्ट्रभर फिरू द्या पण मी नांदेडकरांसाठी स्पेशल व्हिडिओ बनवत होते पहिल्यापासून ते पण. आणि स्टार्टिंगला माझा हिंग बघा हा शब्द येतच होता. मला माहिती नव्हतं की ते माझ्यासाठी स्पेशल माझं म्हणजे पेटंट होऊन जाईल किंवा माझं एक प्रियंका म्हणलं की हिंग बघा असं होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते वाक्य ते शब्द माझा असं म्हणजे हे झालं की हा हिंग बघा म्हणलं की प्रियंका आठवते सगळ्यांना. पण व्हिडिओ बनवत असताना येणाऱ्या अडचणी, व्हिडिओ बनवत असताना म्हणजे सुरुवात कधी केली किंवा काय, तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की कोणाला खोटं वाटत असेल पण आई शप्पथ सांगते मी फेमस होण्यासाठी व्हिडिओ बनवले नव्हते. मला आवड होती व्हिडिओ बनवायची की हा बनवायचं. मी टिकटॉकवर सुद्धा व्हिडिओ बनवत होती आणि टिकटॉकवर माझे एवढे जास्त फॉलोअर्स नव्हते, 4-5 हजार फॉलोअर्स होते. पण मी जिथे जिथे कामाला जात होते तिथे तिथं फोन धरला आपला सेल्फी कॅमेऱ्यामध्ये आणि त्यातल्या त्या स्नॅपमध्ये, कारण का काम करून करून माझा अवतार बेकार व्हायचा आणि स्नॅपमध्ये मी छान दिसायची. त्यासाठी स्नॅपमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि स्टार्टिंगला आपण फेमस होण्याच्या अगोदर किंवा म्हणजे व्हिडिओ व्हायरल होण्याच्या अगोदर आपलं कोणी ऐकत नाही. कुणी आपला व्हिडिओ बनवून दे म्हणल्यानंतर बनवून देत नाही. व्हिडिओ स्वतःलाच बनवावा लागतो आणि मी स्वतःच बनवत गेले. आणि अजूनही माझ्याकडे कोणी एडिट वगैरे करत नाही व्हिडिओ. स्वतः मी एडिट करते, मी पोस्ट करते, मी शूट करते. आणि त्या कारणास्तवच कदाचित माझ्याकडे कोणी शूट करणारं नाहीये, त्यामुळं मी व्हिडिओ जास्त बनवत नाही किंवा मला जास्त क्वालिटीचे व्हिडिओ बनवता येत नाहीत. आणि मी आता एखाद्या ठिकाणी जॉब करते म्हटल्यानंतर मला तिकडे वेळ द्यावा लागतो. तो विषय राहिला बाजूला. पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केल्यानंतर स्टार्टिंगला आपल्याला स्ट्रगल करावं लागतं आणि ते मला सुद्धा करावं लागलं. आणि ते स्ट्रगल माझ्यासाठी भरपूर मोठं होतं. कारण का मला बऱ्याच जणांनी सांगितलं की पोरगी व्हिडिओ करते असं तसं. बऱ्याच जणांनी माझ्या आईला सांगितलं की तुमची मुलगी व्हिडिओ बनवते. आणि मला 2 ते 3 वेळा मी असं डिसिजन घेणार होते की बाबा मी व्हिडिओ बंद करते बनवणं वगैरे. पण बनवणं बंद केलं नाही कारण का आवड आहे माझी आणि मी बनवली. जर समजा तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की बनवा व्हिडिओ. पण आणि राहिला विषय दुसरा की फेमस कधी झाले, तर मी स्पोर्ट प्लेअर आहे आणि तलवारबाजी, रस्सी खेच, बास्केटबॉल, क्रिकेट हे असे स्ट्रगल लाईफमध्ये येत राहतात. लाईट गेलेली आहे. आणि मग काय झालं की मी स्पोर्ट प्लेअर आहे आणि रस्सी खेचच्या मॅचेस तमिळनाडूला होत्या आणि मी तमिळनाडूला मॅचेस खेळायला गेली त्यावेळेला की मला तिथं वाटलं की बाबा तेव्हाच महाराष्ट्रामध्ये महिलांना अर्ध तिकीट झालं होतं. आणि मी ते पक्षाच्या हेतूने किंवा कोणत्या तरी पक्षाला टार्गेट करण्यासाठी नव्हतं केलं ते. त्यावेळेस माझा पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये एवढा इंटरेस्टही नव्हता आणि अजूनही नाहीये. मी मग त्यावेळेस असं केलं की अरे महाराष्ट्रात महिलांना अर्ध तिकीट झालं तर फक्त बोंबल्या ठोकतायत आणि इकडे तमिळनाडूमध्ये तर महिलांना तिकीटच नाहीये, अर्ध काय कोणतं तिकीटच नाहीये, पूर्णपणे फ्री आहे. आणि त्यांचं ते एक हेतू होता की बा महिला सबलीकरण व्हावं, महिलांना घरातून बाहेर पडता यावं. म्हणजे घरातल्या सासूला जर कळालं की हिला तिकीट नाही तर ती ऑब्व्हियसली तिला बाजारला पाठवणार. तर मग त्या बाजूने एक म्हणजे महिला सक्षमीकरण किंवा महिलांना पुढे नेण्यासाठी म्हणून तो विषय होता. आणि मी तो व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ माझा 4.4 मिलियनला गेला. आणि मग त्यानंतर माझे त्या एका व्हिडिओने 10,000 फॉलोअर्स वाढले होते. मग मला वाटलं की हां माझे फॉलोअर्स वाढत आहेत तर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे. आणि मग मी तरी पण तुम्हाला सांगते की 60,000-70,000 फॉलोअर्स होईपर्यंत मी सेल्फी कॅमेऱ्यातच व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि अजूनही मी माझ्या स्वतःला व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते, सगळं करते. व्हिडिओ नक्की बनवा. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि जमलंच तर आपण म्हणजे अजून तुम्हाला जर वाटलं की काहीतरी प्रियंका ताई इथे इथे हे सांगा तर मी नक्की सांगेल. आणि मी काही जास्त म्हणजे ओव्हर ॲक्टिंग वगैरे काही करत नाही, मला ते काही जमना. पण माझी एकदम खेड्याची भाषा छान आहे आणि त्यातल्यासोबत आईसोबतचे व्हिडिओ जास्त काढते मी. त्यामुळं मी व्हायरल झाली म्हणता येईल किंवा माझे फॉलोअर्स वाढले. आणि हे सगळे काही तुमच्यामुळे.
पण शेवटी जाता जाता एकच सांगते, प्रत्येक जर माझ्या आईला सांगते की तुझे फॉलोअर्स वाढलेले आहेत, सबस्क्रायबर वाढलेले आहेत, तर माझं यूट्यूब चॅनल बंद झाले पहिलंच आणि आता हे नवीन काढले. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या आईला जे सांगतात की उगाच पैसे येतात, जर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच येतील. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.